उन्हाळा म्हटलं की आंबा आणि आंबा म्हटलं की सगळ्यांची फेवरेट मस्तानी ही आलीच। आज आपण अगदी सोप्या पद्धतीने कमी साहित्यामध्ये मस्त थंडगार क्रीमी आणि एकदम रिच अशी मँगो मस्तानी कशी बनवायची ना ते बघणार आहोत। नमस्कार, मी स्मिता स्मितूज रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते। मुलंसुद्धा स्वतः तयार करू शकतील ना इतकी बनवायला सोपी आणि तुम्ही बाहेरची विसराल इतकी टेस्टी ही तयार होते। नक्की ट्राय करून बघा। चला तर मग सुरुवात करूया। आता या ठिकाणी एक मोठा बाउल भरून ताजं फ्रेश असं दही घेतले, म्हणजे 250 ml एवढं मी दही वापरते। ताजं दही वापरणं गरजेचं आहे, त्यामुळे मस्त क्रीमी टेक्स्चर असलेली आणि फ्रेश अशी ही आपली मस्तानी तयार होते। आता याच्यामध्ये मी टेस्ट अकॉर्डिंग साखर टाकली, म्हणजेच 1 कपभर साखर पुरेशी झाली, कारण ताजं दही मी वापरते। जर दही आंबट असेल ना तर साखरेचं प्रमाण हे थोड्याफार प्रमाणामध्ये कमी जास्त होऊ शकतं। साखर टाकून देखील छान फेटून घेतले। जेवढं आपण याला फेटणार ना तेवढं क्रीमी टेक्स्चर ह्या मँगो मस्तानीचं तयार होतं। आता याच्यामध्ये मी 2 आंब्याचा पल्प काढला होता आणि मिक्सरला छान बारीक करून घेतला, मस्त पेस्ट तयार करून घेतली त्याची। आंब्याचा रस हा आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतो। मी साधारण अर्धी वाटी एवढा आंब्याचा रस वापरते। आंब्याचा रस टाकून देखील छान फेटून घेतलं। मग याच्यामध्ये मी आईस क्यूब टाकलेले। आईस क्यूब टाकून छान फेटून घ्यायचं, जोर विरघळतात ना तोपर्यंत, म्हणजे आईस क्यूब जसे जसे विरघळतात ना तसं तसं मस्त त्याचं टेक्स्चर अगदी स्मूथ असं तयार होतं, क्रीमी तयार होतं। आता तुम्ही पाहू शकता ह्या स्टेजपर्यंत खूप छान क्रीमी आणि स्मूथ असं त्याचं टेक्स्चर तयार झालेलं आहे, म्हणजेच आपली मँगो मस्तानी ही तयार झाली। होती ना बनवायला सोपी, अगदी घरच्या साहित्यामध्ये झटपट तयार होणारी मस्त हॉटेलपेक्षा टेस्टी आणि हेल्दी ही आपण घरीच तयार करू शकतो। उन्हाळ्यामध्ये मुलांना बाहेरचं देण्यापेक्षा ह्या पद्धतीने अगदी झटपट घरीच तयार करून मुलांची तब्येत देखील आपण जपू शकतो। आता गार्निशिंग करताना याच्यामध्ये मी व्हॅनिला आईस्क्रीम टाकलेले आणि आंब्याचे क्यूब टाकलेले आणि पिण्यासाठी ही रेडी झाली। तुम्ही देखील ह्या पद्धतीने या उन्हाळ्यामध्ये मुलांसाठी नक्की तयार करून बघा आणि कशी झाली ते कमेंटमध्ये सांगायला मला विसरू नका। चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान आणि टेस्टी रेसिपीसोबत। तोपर्यंत धन्यवाद।